नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित, यामधील आपण गणितातील 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या याच्यामधील स्वाध्याय 8 आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्यांच्या व्याख्या आणि त्या संख्या कशा ओळखायच्या किंवा कशा पाठ करायच्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या याबद्दल डिटेल व्हिडिओ असा केलेला आहे, तो तुम्ही बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कन्सेप्ट लक्षात येतील। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यावरील स्वाध्याय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे पहिला प्रश्न दिलाय। आता बघा, ज्यावेळेस आपण हा टॉपिक सोडवतोय त्यावेळेस आपल्याला आधी मूळ संख्या माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण जर आपल्याला मूळ संख्याच माहित नसेल तर संयुक्त, त्रिकोणी, चौरस हे काहीही येणार नाही, हे कळलं पाहिजे। म्हणून या मूळ संख्या मग आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे। आता बघा, आपण इथे मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत। पहिला प्रश्न बघा, एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत? मग बघा, या मूळ संख्यांमध्ये बघा 2 ही एकमेव संख्या आहे की जी काय आहे, समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहे। मग आपलं उत्तर काय, बाकी सगळ्या मूळ संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत। कोणती समसंख्या दिसते का नाही? मग फक्त 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे। म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2। ठीक आहे। दुसरा प्रश्न बघा, 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 50 मधल्या आपल्याला काय माहित पाहिजे, आधी विषम मूळ संख्या पाहिजेत, विषम मूळ संख्या। आता 1 ते 50 म्हणजे इथपर्यंत, ठीक आहे। मग बघा, या सगळ्याच संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत, फक्त 2 ही कट करायची, कारण 2 ही सममूळ संख्या आहे। त्याच्यामुळे बाकी सगळ्या संख्या लिहूच्या, आपण लिहून घेऊया 3 + 5 + 7 + 11 + 13 + 17 + 19 + 23 आणि + 29 इथपर्यंत मी आधी लिहून घेते। आणि त्याच्यानंतर बघा, 31 + 37 + 41 + 43 + 47। आता काय करूया, यांची आपण आधी आडवी बेरीज करूया आणि मग यांची सुद्धा काय करूया, आडवी बेरीज करूया। बघा बरं, बरोबर किती संख्या आहेत बघा, 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13 14। मग आपल्या 14 झालेत का बघा, 3 6 9 10 11 12 13 14 बरोबर लिहिलेले आहेत, खात्री करून घ्यायची। आता बेरीज करूया। बघा, एककांची बेरीज करूया। 9 आणि 3 12, बघा हे 9 आणि 9 18 19 20 21 झाले, 21 आणि हे 7 28 29 30 31 32 32 आणि 7 37 38 39 39 आणि हे 5 44 45 46 47 किती आले इथे, 47 हत्साला आले 4। आता बघा, 4 हे हत्सा 4 आणि हे 2 4 आणि 2 6 7 8 9 10 11 आणि हा एक 12। मग यांची बेरीज किती आली, 127। आता यांची बेरीज करूया। मग हे 7 आहेत आणि हे 7 आहेत, 7 आणि 7 14 14 आणि 1 15 15 आणि 3 18 18 आणि हा एक 19 इथे लिहून घेऊया। हत्साला परत एक आलाय, 4 आणि 4 8 4 3 12 4 चौक हा एक हत्सा 16 17 18 19 यांची बेरीज किती आली, एवढी। आता या दोघांची आपण बेरीज करूया। 7 आणि 9 किती आली, 16 9 आणि हा एक 10 10 आणि 2 12 हत्साला 1 1 2 3। आपलं उत्तर किती आले, 326। किती आलं उत्तर, 326। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 326 आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 326। तुम्ही उभी बेरीज करू शकता, पण खूप लांब लचक होईल, म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा, पण मला वाटतं आडवी बेरीज सुद्धा करता येणं खूप गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, तिसरा प्रश्न वाचूया आपण। बघा, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या व सर्वात मोठी विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती आहे? बघा, प्रश्न समजून घ्यायचा। बघा, मूळ संख्या तर इथेच दिल्यात। आता इथे बघा, सर्वात लहान विषम मूळ संख्या, मग सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे, 3 आहे, ठीक आहे।
आणि काय सांगितलंय, सर्वात मोठी विषममूळ संख्या. मग सर्वात मोठी विषममूळ संख्या कोणती आहे, 97 आहे. ठीक आहे, त्यांचा काय करायचं आहे, गुणाकार. मग या पद्धतीने काय करूया, 97 गुणिले 3. आता आपले पाढे पाठ असतीलच बघा. 3 7 21, हाताला आले 2, इथे 1, 3 9 27, 27 आणि 2 27, 28, 29. मग आपलं उत्तर किती आलंय, 291. मग बघा बरं, पर्याय क्रमांक किती मध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 291. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. बघा आता इथे संख्या तर दिली नव्हती, पण तुम्हाला हे माहित होतं म्हणून या प्रश्नांचं उत्तर काय केलं, सहज काढता आलं. मग काय करायचं, सगळ्यांनी मूळ संख्या पाठ करायच्या आहेत, रोज वाचायच्या म्हणजे आपोआप पाठ होतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न. बघा वाचूया. पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे. मग बघा बरं, आपल्याला शिकवलंय की मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या सगळ्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. मग पर्यायमध्ये बघा 79, बघा इथे 79 आहे म्हणजे ही मूळ संख्या आहे. 89 नाही, 31, बघा इथे 31 मूळ संख्या आहे. 91 नाही, आहे की नाही. मग 89 बघा थोडीशी माझी इथे मिस्टेक झाली. इथे 87 नसून 89 ही मूळ संख्या आहे. 87 मूळ संख्या नाही येणार, कारण बघा ह्यांची बेरीज किती येते, 15 येते. मग 15ला खूप जणांमध्ये भाग जातो आहे की नाही, म्हणून हे येणार नाही. मग बघा आता काय सांगितलं, ह्याच्यामध्ये कोणती संख्या संयुक्त संख्या आहे. मग मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या असतात त्या कशा आहेत, संयुक्त संख्या आहेत. मग 79, 89, 31 या काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग 91 ही मूळ संख्या आहे का, नाही, कारण 91 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 91. पुढचा प्रश्न बघा. पुढील संख्यांपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे. आता बघा चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. मग आपले वर्ग पाठ पाहिजे, 30 पर्यंत वर्ग कंपल्सरी मुलांचे पाठच पाहिजेत, रोज लिहायचे म्हणजे पाठ होतात. एका दिवशी पाठ करू नका, एका दिवशी केलेली पोपट पंची असते. रोज आपण वाचून जे पाठ होतं त्याला आपण काय म्हणतो, पाठांतर म्हणतो. मग पोपट पंची न करता पाठांतर करा, रोज वाचायचं आहे म्हणजे लवकर लक्षात राहील. मग चौरस संख्या, मग आता बघा 144, 154, 356 आणि 131. आता आपल्याला माहितीये 12चा वर्ग आहे 144, हे पाठ पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येतं. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा ज्यावेळेस आपल्या काही गोष्टी पाठ असतात त्यावेळेस कॅल्क्युलेशन करायची किंवा जास्त वेळ त्याच्यावर विचार करायची वेळ येत नाही, लगेच आपण काय करतो, प्रश्न सोडवतो. आणि तसेच प्रश्न आले पाहिजेत, कारण परीक्षेला आपल्याला कमी वेळामध्ये भरपूर म्हणजे पूर्ण पेपर आपल्याला काय करायचं असतो, कव्हर करायचा असतो. त्याच्यामुळे जे असे सोपे प्रश्न आहेत ते आपल्याला काय केलं पाहिजे, सहज सोडवता आले पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी जो हे केलं होतं, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या म्हणजे काय, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. सांगितलं 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. बघा ह्या मोजल्या तर तुम्हाला लक्षात येईल ह्या किती आहेत, 25 आहेत. आणि 1 ही नैसर्गिक संख्या आहे. मग आता 25 आणि 1 26, 100 मधून 26 गेले तर किती राहतात, 74. 74 काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मूळ संख्या विचारल्यात, मग मूळ संख्या आहेत 25. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघूया. 7वा प्रश्न काय आहे. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता बघा याच्यामध्ये 1 हा अंक इथे कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे. याचा अर्थ ती संयुक्त संख्या पण नाहीये. 1 हा अंक आहे, 1 हा अंक आहे, तो काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, मग ती मूळ संख्यांमध्ये सुद्धा मोडत नाही किंवा संयुक्त संख्यांमध्ये सुद्धा येत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये उत्तरामध्ये बघा पर्याय 1 आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही.
अक्षर व्यवस्थित दिसतंय का कमेंटमध्ये सांगा. बघा, पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलं होतं की याच्यामध्येच मूळ संख्यांमध्ये जोडमूळ संख्या सांगताना मी याचं सांगितलं होतं. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय थोडक्यात सांगते. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये फरक 2चा असतो त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो. मग बघा 3 आणि 5 यांची जर वजाबाकी केली तर किती येते फरक, 2 फरक येतो. 5 आणि 7, 7तून 5 वजा केले 2 फरक येतो, म्हणजे 3 5 ही एक झाली ही एक झाली. आता याच्यामध्ये 11 13 याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या म्हणायचं. आता पर्यायामध्ये काय सांगितलंय, कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. मग बघा बरं, 11 आणि 13 आहे, 13 आणि 15 ही येणार नाही, ही येणारच नाही. 17 आणि 19 बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत. मग त्याच्यासाठी दोन्ही पण मूळ संख्याच पाहिजेत आणि त्या दोघांमधला फरक 2 आला पाहिजे. मग 15 ही तर मूळ संख्या नाहीच आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे, ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. मग आपल्या इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13 आणि 15. 9वा प्रश्न बघूया. कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही. आता बघा 1 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. आपल्याला माहिती आहे 9चा वर्ग बघा, 9 9 81 म्हणजे 1 आहे, वर्ग संख्या आहे 4. 8 8 64, 8चा वर्ग 64, एकक स्थानी 4 आहे. 6 6 36 बघा, एकक स्थानी 6 आहे. पण अशी कोणती तरी वर्ग संख्या आहे का की ज्याच्या एकक स्थानी 8 हा अंक आपण बघितलाय नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, कोणत्याही चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्येच्या एकक स्थानी 8 हा अंक निश्चितपणे असू शकणार नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. बघा, 2 समूळ संख्यांचा सामायिक अवयवांची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे. आता समूळ संख्या, मग बघा आपण शिकवले समूळ संख्या म्हणजे काय. तर बघा, कोणत्याही 2 संख्यांचा सामायिक अवयव किती असतो, 1 असतो. समूळ संख्या आहे की नाही. मग मला सांगा, समूळ संख्या म्हणजेच काय, एक मूळ संख्या असते म्हणजे ज्या 2 संख्यांचा सामायिक अवयव 1 आहे त्यालाच आपण काय म्हणतो, समूळ संख्या म्हणतो. मग समूळ संख्येचा सामायिक अवयव किती आहे, 1 आहे. मग काय सांगितलंय, सामायिक अवयवांची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे. मग बघा 1 आहे ना सामायिक अवयव, मग 1 ची दुप्पट करा. 1 ची दुप्पट 1 गुणिले 2 बरोबर किती आलं, 2. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्रिकोणी व चौरस संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय, ज्यात काल शिकवले मी. आता काय, चौरस संख्या सुद्धा माहिती म्हणजेच वर्ग संख्या. मग आता या बाबतीमध्ये बघूया कोणते पर्याय चुकीचा आहे. बघा, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. आपल्या काल त्रिकोणी संख्याचं सूत्रच होतं बघा, n अधिक 1 आणि भागिले 2 म्हणजेच काय, 2 क्रमवार संख्या आणि त्यांची निमपट. बघा, गुणाकार केला असता काय. आता सपोज मी एक उदाहरण घेते, 4 आणि पुढची क्रमवार संख्या 5 आणि हे भागिले 2 घेते. मग 4 पंचे 20 भागिले 2. मग बघा, बेक के बे बेन 10 20. मग उत्तर किती आलं, 10. मग 10 ही त्रिकोणी संख्या आहे. म्हणून मग हा जो पहिला पर्याय तो कसा आहे, योग्य आहे. पण आपल्याला विचारले काय, चुकीचं विधान विचारले, म्हणून हे उत्तर येणार नाही. पुढचं बघूया. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. बरोबर आहे. बघा ना, आता 2 ला जर मी 2 नेच गुणलं तर 2 दुने 4. मग 4 ही वर्ग संख्या आहे, हे पण योग्य आहे. 1 ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे, हे पण बरोबर आहे. कारण कालच आपण बघितलेलं आहे की 1 ही त्रिकोणी पण संख्या आहे आणि 1 चा वर्ग 1च आहे, म्हणून ती चौरस संख्या सुद्धा आहे. म्हणून हे तिसरं सुद्धा योग्य आहे. मग आपल्याला चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, हे चुकीचं आहे. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 20वी पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. आता आपल्याला 20वी विचारले. मग याच्यासाठी एक सूत्र आहे बघा, 20वी पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. मग आता काय करायचंय, 20वी विचारले, मग आपण काय करायचं, मगाशी मी जे सूत्र सांगितलं होतं n + 1 / 2. मग n म्हणजेच 20वी, कितव्या क्रमांकांची, 20वी. मग n बरोबर काय घ्यायचं, 20 घ्यायचं.
मग 20 अधिक 1 आणि हे भागिले 2. मग बघा 20 काही चिन्ह नाही म्हणजे गुणिले असते. 20 आणि 1 21 आणि भागिले हे 2. यांचा काय करूया, गुणाकार करूया. आता बघा 21 बघा 20 एक्के 20 हाताला आले 2. 20 दुने 40 आणि हे 2 42 आणि भागिले हे 2. इथे भाग जातोय बे एक्के बे, बे दुने 4, बे एक्के बे, बे शून्य शून्य. मग आपलं उत्तर किती आलं, 210. मग बघा बरं पर्यायामध्ये 210 आहे का, तर हो आहे की पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा ज्यावेळेस अशी गणित असतात त्यावेळेस आपल्याला काय केलं पाहिजे, सूत्र वापरता आलं पाहिजे, म्हणजे कमी वेळामध्ये सहज गणित सुटू शकतं. पुढचा प्रश्न बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, हा जरा वेगळा प्रश्न आहे. 325 या त्रिकोणी संख्येचा पाया पुढीलपैकी कोणता. आता आपल्याला काय करायचंय, ही त्रिकोणी संख्या आहेच पण त्या संख्येचं काय करायचं आपल्याला, पाया काढायचा आहे. मग पाया काढण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे, फक्त 2-3 स्टेप करावे लागतील आपल्याला. पहिल्यांदा काय करायचंय, या 325चा 325 चे दुप्पट करूया. ठीक आहे, बे पंचे 10 हाताला 1, बे दुने 4, 4 आणि 1 5, 3 दुने 6 किती आलं, 650. आता काय करायचं, जी संख्या आली तिच्या अगोदरची बघा या संख्येचा काय केला आपण, वर्ग केला आणि जे उत्तर मिळालं त्याची काय करायची, त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काढायची. मग 650 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघा 25 चा वर्ग किती आहे, 625 आणि 26 चा वर्ग किती आहे, 676. ठीक आहे, पण आपल्याला याच्या आधीची पाहिजे. मग याच्या अगोदर 625 आहे, मग इथे काय लिहून घ्यायचं, 625. आता याचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. 625 कुणाचा वर्ग आहे, 25 चा, म्हणून मी इथे काय आलं उत्तर 25. म्हणजेच 325 या त्रिकोणी संख्येचा पाया पुढीलपैकी कोणता, तर उत्तर आहे 25. कसं बघूया. बघा हे थोडंसं खोडते. इथे आपण त्रिकोणी संख्या कशी काढतो, दिलेली संख्या बघा, दिलेली संख्या आणि त्याच्या लगतची दुसरी संख्या आणि भागिले 2 काढतो, बरोबर आहे. आता बघा 25 × 25, 25 × 50, 25 × 75 आणि हे 150 यांचा गुणाकार करून घेऊया. बघा यांचा गुणाकार इथे करून घेतला आपण, किती आला, 650 आणि हे भागिले 2. मग बघा इथे भाग घालूया, बे एक्के बे, बे त्रिक 6, बे दुने 4, 1 राहतोय, इथे 1 राहिला, बे पंचे 10. मग बरोबर कोणती संख्या मिळाली आपल्याला, 325. मग बघा इथे काय आहे, 325. मग 325 चा पाया आपण बरोबर या पद्धतीने काय काढलेला आहे, 25 हा काढलेला आहे. म्हणजे प्रश्न कसाही विचारतोय तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 25. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न बघा, 10वी त्रिकोणी संख्या व 15वी त्रिकोणी संख्या यातील फरक किती. आता आपण मगाशी जसं काढलं यांचा वापर करून जसं 10वी काढायची, मग बघा त्याच्यापेक्षा सोपी पद्धत काय, 10वी विचारेल आहे. मग 10च्या पुढचा लगत त्रिकोणी संख्या म्हणजे काय, लगतच्या संख्यांचा गुणाकार आणि भागिले 2. मग आता काय 10च्या पुढची संख्या 11 आणि भागिले हे 2. मग बघा 11 0 0, 11 एके 11 आणि हे भागिले 2. भाग घालूया, बे एक्के बे, बे पंचे 10, बे पंचे 10 आलं किती उत्तर 55. मग बघा 10वी त्रिकोणी संख्या आहे 55. आता आपल्याला 15वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग काय करायचंय, 15च्या लगतचा पुढचा अंक 16 आणि भागिले 2. आता काय करायचंय, 16 पंचे 80 हाताला आले 8, 16 एके 16, 16 आणि 8 24 आणि हे भागिले 2. भाग घालूया, बे एक्के बे, बे एक्के बे, बे दोन 4, बे शून्य शून्य. आपलं उत्तर किती आलं, 120. आता यांचा काय सांगितलंय, फरक सांगितलंय. या 10वी त्रिकोणी संख्या काढली आपण 55, 15वी त्रिकोणी संख्या काढली आपण 120. मग यांच्यातील फरक बघा, 120 मधून 55 काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. आता माहिती आहे आपल्याला इथे 10 घेतो, इथे 1 राहिला, 10तून 5 गेले 5 राहिले, एकातून 5 जात नाही, या एकातला सुद्धा 1 आपण तिकडे घेतला आणि 11 मधून 5 गेले, बाकी किती राहिली 6. मग आपलं उत्तर किती आले, 65. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये 65 आहे. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65. पुढचा प्रश्न पण बघा, पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्यांच्या गटात बसत नाहीत. आता त्रिकोणी संख्या पाठच करायच्या आहेत, त्याच्यामुळे इथे कोणतं कॅल्क्युलेशन वापरायचं नाहीये, कारण तिथे वेळ घालवायचा नाहीये. 3, 6 आणि 21 ह्या काय आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. मग 12 ही त्रिकोणी संख्या नाहीये, म्हणून योग्य उत्तर आहे 12. बघा
या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक तर 100 संख्यांमधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी, चौरस संख्या, सहमूळ, जोडमूळ संख्या त्याच्यामधील स्वाध्याय 8 आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.